कार्यक्रमाला प्राध्यापक नीरज हातेकर आपल्याला विशेष अतिथी म्हणून लाभले आहेत. हातेकर सर अर्थतज्ञ आहेत. पण अर्थतज्ञ म्हटलं की आपली जी एक अपेक्षा असते किंवा आपल्या मनाची एक इमेज असते की सुटाबुटात असतील, एसी ऑफिसमध्ये काम करणारे कोणीतरी असतील, तर हातेकर सर याच्या अगदी विरुद्ध आहेत. सर ग्राउंड लेवलला जाऊन महाराष्ट्रातल्या अगदी दुर्गम भागांमध्ये जाऊन समाजातल्या विविध स्तरावरच्या घटकांसोबत काम करतात. अर्थकारणाशी संबंधित विदारक सत्य फक्त ते समोर आणत नाहीत, तर त्यावर सोल्युशन ओरिएंटेड मांडणी ते सतत करत असतात. त्यासाठी विविध प्रयोग ते करत राहतात. नवनवीन लोकांशी ते बोलत राहतात. क्लायमेट चेंज असो, शेती उत्पादन असो, रोजगार, शिक्षण, पारंपरिक उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल ते अशी सोल्युशन ओरिएंटेड मांडणी सतत करत असतात. यासाठी आणि याचसोबत ते कोणतीही भीड न बाळगता ठामपणे राजकीय भूमिका सुद्धा घेतात आणि त्यासाठी अनेकदा उजव्या हिंदुत्ववाद्यांचा रोष सुद्धा ते ओढवून घेतात. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला आज विशेष अतिथी म्हणून लाभलं आहे. याहून अधिक वेळ आता न दवडता मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. सकाळ माध्यम समूहाचे प्रमुख प्रतापराव पवार, अॅग्रोवनचे नवीन संपादक जाधव साहेब, त्यांच्या हातात आता पुढील काही वर्ष अॅग्रोवनची धुरा समर्थपणे राहणार आहे. आणि माझ्या समोर असलेल्या श्रोते मित्रमैत्रिणींनो, मी शेतीविषयी आपल्याशी बोलणार आहे. पण मला नेहमी असं वाटतं की शेतीविषयी बोलताना आपण फक्त शेतीविषयी बोललो तर आपली चर्चा अपूर्ण राहते. कारण शेती हा एका मोठ्या समष्टीचा भाग असतो. मगाशी मंत्री साहेबांनी छातीत दुखण्याचा विषय काढला. एखाद्याच्या छातीत दुखलं तर फक्त त्याच्या हृदयावरच फोकस करणं हे त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने यशस्वी नसतं. ती व्यक्ती काय आहे, त्या व्यक्तीच्या खाण्यापिण्याच्या सवयी काय आहेत, व्यायामाच्या सवयी काय आहेत, ती व्यक्ती झोपते किती, त्या व्यक्तीला ताणतणाव कुठले आहेत, हे सगळं ती व्यक्ती म्हणून समजून घेतल्याशिवाय आपल्याला त्याच्या हृदरोगाचं संपूर्णपणे निदान करता येणार नाही. तसं शेतीचं. म्हणून आज मी बोलताना शेतीविषयी तर बोलणारच आहे, पण शेतीकडे बघताना महाराष्ट्राच्या एकूण ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये नुसती शेती नाही तर शेतकरी केंद्रस्थानी ठेवून बोलणार आहे. कारण हे लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रातला शेतकरी हा शेती व्यतिरिक्त इतर बऱ्याच काही गोष्टी करतो. म्हणजे गेल्या 2019-20 नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन ही जी भारत सरकारची संस्था आहे, जी निरनिराळ्या क्षेत्रांचं शास्त्रीय दृष्ट्या संशोधन करते आणि जिची प्रणाली, संख्याशास्त्रीय प्रणाली जगातल्या सर्वोत्तम संख्याशास्त्रीय प्रणालींपैकी मानली जाते, त्यांनी भारतातल्या कृषक कुटुंबांचा अभ्यास केला. कृषक कुटुंब म्हणजे काय की ज्या कुटुंबाला वर्षाला किमान 4,000 रुपये शेतीतनं येतं आणि एक व्यक्ती शेतीत गुंतलेली असते, अशी कुटुंब. त्यात महाराष्ट्राविषयी त्यांना काय आढळलं? त्यांना आढळलं की महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण कृषक कुटुंबाचं महिन्याचं उत्पन्न साधारण 10,000 रुपयापर्यंत आहे. पण त्यातलं 70% उत्पन्न शेती बाहेर नाही येतं, फक्त 30% उत्पन्न पिकात नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा विचार करायचा असेल तर महाराष्ट्राच्या शेतीच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे आपण एक समग्र दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. त्यात आपल्याला महाराष्ट्राच्या शेतीचं इंगित कळेल. हा पहिला मुद्दा माझा असणार आहे. दुसरा मुद्दा मी मांडणार आहे, विकास म्हणजे काय. आपण विकासाची व्याख्या करत असतो, आपण सहज म्हणतो विकास झाला पाहिजे, विकास होत असतो. पण विकास म्हणजे नक्की काय? अर्थतज्ञ याच्याकडे बघतात कसं आणि आपल्या भोवताली आपल्याला जे विकास म्हणून दिसतं ते खरंच विकास आहे का, आणि त्याचा प्रश्न आपल्या जगण्याशी कसा जोडलेला आहे, त्याचा शेतीशी काय हे आपण बघितलं पाहिजे. आणि तिसरं मगाशी जसं मंत्री म्हणाले अत्यंत महत्वाचा विषय आहे हा क्लायमेट चेंज, वातावरण बदल आणि त्याच्याच बरोबर तापमान वाढ. या दोन्ही गोष्टी मी एकत्रपणे बोलणार आहे. कारण तापमान वाढ हा सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने खूप मोठा प्रश्न झालेला आहे. शेतकऱ्यांवर सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे. माझ्या घराच्या खाली 1.5-2 एकर शेती आहे. ते बहुतेक आता उन्हाळ्यात शेतीची कामं रात्री करतात कारण दिवसा ऊन खूप असतं.
तर हे जे बदल होत आहेत या बदलांमधून आपण नीट काय करता आपल्याला पुढे जाते त्याविषयी काही गोष्टी मी मांडणार आहे. तर सर्वप्रथम मी असं मांडेन, महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे हे आता बहुतेक लोकांच्या डोक्यातनं बाहेर पडलेलं आहे. तसंच महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे हे सुद्धा आपल्या डोक्यातनं बाहेर काढून टाकण्याची गरज आहे. कारण सांगतो, आपल्या देशामध्ये दारिद्र्यावर अभ्यास दर काही वर्षांनी होत असतो. या दारिद्र्यावर अभ्यास कशा बेसिसवर होतो, म्हणजे तुम्ही हे वाचलं असेल की इतके टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, इतके टक्के लोक आता पूर्वी होते, कमी झाले होते. हे कसं होतं, तर हे साधारण नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन ज्याशी मी मगाशी बोललो, हे दर 5 वर्षांनी पूर्वी एक सर्वेक्षण करत असत आणि या सर्वेक्षणामध्ये कुटुंबांची क्रयशक्ती मोजली जात असे आणि जगण्यापुरतं अन्नधान्याचं सेवन करायला किती खर्च येतो अशी एक त्या रेषा काढायची, त्याला दारिद्र्य रेषा म्हणत असत. किती खर्च येतो आणि मग या खर्चापेक्षा कमी खर्च करणारी किती कुटुंब आहेत याची आकडेवारी म्हणजे दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या येत असे. 11-12 पर्यंत हे दरवर्षी येत होतं. त्याच्यानंतर भारत सरकारने दारिद्र्य रेषा ही अडगळीत टाकली. आपल्याकडे दारिद्र्य रेषा व्याख्या तर उरलेली नाहीये. आता आपण बहुआयामी दारिद्र्य विषयी बोलतो. म्हणजे भारत सरकारची भूमिका आता अशी आहे की नुसती क्रयशक्ती महत्वाची नाही, तर तुमच्याकडे घर आहे का, तुमच्या घरात नळ आहे का, तुमच्या घरात बालमृत्यू झालेला आहे का, मुलांचं शिक्षणाचं प्रमाण कसं आहे, हे सगळे एकत्र घेऊन दारिद्र्याचं प्रमाण बघायला लागलेलं आहे. त्याला बहुआयामी दारिद्र्य असं म्हणतात. त्यामुळे जुनी दारिद्र्य रेषेची आकडेवारी आपल्याकडे नाही. पण 22-23 साली, त्यामुळे 2011-12 नंतर अनेक वर्ष हा सर्व्हे झाला नव्हता. 22-23 साली पुन्हा झाला, 23-24 साली पुन्हा झाला. आणि आमचे अर्थतज्ञ एकदम चौकस असतात ना, म्हणजे त्यातले बरेचसे माझे मित्र होते जे दरवर्षी पूर्वी दर 5 वर्षांनी आकडेवारी की त्यातनं व्यवस्थित बसून दारिद्र्य रेषेखाली किती लोक आहेत वगैरे सगळं काढत असत. त्यांनी ठरवलं की चला हा मान्य आहे की भारत सरकारकडे आता दारिद्र्य रेषा नाही, पण आपण तरी शोधून काढू ना दारिद्र्य रेषेखाली किती टक्के लोक आहेत. म्हणून त्यांनी 2022-23 ची आकडेवारी घेतली, 23-24 ची घेतली. श्रीजित मिश्रा, हिमांशू वगैरे ही माझे मित्र आहे. JNU मध्ये हिमांशू प्रोफेसर आहेत. श्रीजित मिश्रा हे सेंट्रल युनिव्हर्सिटी हैदराबादमध्ये आहेत. त्यांनी आयुष्यभर ह्याच्यावरच काम केलं आहे. डेटाची उत्तम समज त्यांना आहे, त्यातून दारिद्र्य रेषेखालचं प्रमाण कसं काढायचं यांनी हे काढलं. यांनी जेव्हा दारिद्र्य रेषेचं प्रमाण, नवीन दारिद्र्य रेषा, नवीन किमतीप्रमाणे काय दारिद्र्य रेषा असायला पाहिजे हे जेव्हा त्यांनी ठरवलं आणि दारिद्र्य रेषेखालच्या जनतेचं प्रमाण राज्यावर काढलं, तेव्हा मला धक्का बसला. श्रीजित मिश्रा आणि हिमांशू यांनी 2-3 वेगळ्या तऱ्हेने हे मापन करून बघितलं. हिमांशूच्या आकडेवारीविषयी मी बोलतो. हिमांशूच्या आकडेवारीप्रमाणे ग्रामीण भारतात दारिद्र्य रेषेखाली असलेल्या जनतेचं प्रमाण 6.5% आहे. महाराष्ट्रात ते 9.5% आहे. म्हणजे आज महाराष्ट्रातलं ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण हे भारताच्या सरासरी ग्रामीण दारिद्र्यापेक्षा जास्त आहे. हिमांशूला हेच आढळलं, श्रीजित मिश्राला हेच आढळलं. श्रीजित मिश्राने पुन्हा कॅल्क्युलेशन करून बघितलं वेगळ्या पद्धतीने, पुन्हा तेच आलं. या दोघांनाच आढळलं नाही असं तर सुरजित वल्लाने हेच आढळलं. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे आणि आपल्या पुढे फक्त छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, झारखंड ही राज्य. म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र हा प्रगत आर्थिकदृष्ट्या म्हणजे पुरोगामी तर नाहीच नाही, पण आर्थिकदृष्ट्या सुद्धा प्रगत राज्य नाही. हे का होतं? दुसरा पुरावा देतो याचा. मी याचा अभ्यास करायचा प्रयत्न केला. हे का होतं याचं? आमच्या अर्थशास्त्रात अशी समज आहे की दारिद्र्याचा सहसंबंध कशाशी असतो, म्हणजे दारिद्र्याचा तुमच्याकडे जास्त मोजमाप नसेल तर मग आपण साधारण अंदाज घ्यायचा असेल की ह्या भागात गरिबी आहे का, तिथल्या अकुशल कामगारांचं वेतन बघायचं. जिथे गरिबी जास्त असते तिथे अकुशल कामगारांचं वेतन कमी असतं. जिथे गरिबी कमी असते, जो श्रीमंत भाग असतो, तिथे अकुशल कामगारांचं वेतन जास्त असतं. कारण एकूणच व्यवस्थेची उत्पादकता जास्त असते. गरीब भागांमध्ये व्यवस्थेची उत्पादकता कमी असते. भारत सरकारचं परत NSSO, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन, दरवर्षी पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे म्हणून एक संशोधन करतं. या पिरियॉडिक लेबर सर्व्हे फोर्समध्ये भारतातले लोक काय काय काम करतात आणि काय काय किती कमवतात याची आकडेवारी असते. लेटेस्ट आहे 2025 ची पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे. ते काय करतात, वर्षभरात निरनिराळ्या सीझनमध्ये जाऊन निरनिराळ्या राज्यांमध्ये सर्व्हे करतात.
आणि त्या सर्वेमधनं त्यांना वर्षभराचं सरासरी वेज किती आहे हे लक्षात आलं. आपल्या समोर जे चित्र आहे हे भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, हा जिल्हावार सर्वे यावर्षीपासून व्हायला लागला, भारताच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅज्युअल वेज किती आहे हे आपल्याला त्यातनं निघतं. माझ्या एका विद्यार्थ्याने कालच हा अनालिसिस केला. आमच्या अर्थशास्त्रामध्ये हॉटस्पॉट अनालिसिस म्हणून येत असतं. हॉटस्पॉट अनालिसिस म्हणजे काय की जास्त वेज, अधिक जास्त वेतन असलेले भाग कुठले आहेत. म्हणजे माझ्या जिल्ह्यात पण वेतन जास्त आहे, शेजारच्या जिल्ह्यात पण वेतन जास्त आहे, त्या शेजारच्या जिल्ह्यात पण वेतन जास्त आहे असा पुंजका. किंवा जिथे वेतन कमी आहे शेजारच्या जिल्ह्यात पण वेतन कमी आहे, त्या शेजारच्या जिल्ह्यात पण वेतन कमी आहे असे पुंजके. कारण फक्त एकाच जिल्ह्यात वेतन कमी आहे आणि आजूबाजूला सगळं मारामार आहे असं नसतं ना. सहसा कमी वेतनाचे पट्टे असतात, जास्त वेतनाचे पट्टे असतात. तर आपल्या पुढे जे चित्र दिसतंय हा भारताचा नकाशा आहे. त्यात लाल रंगाचे जे पट्टे आहेत ते जास्त वेतनाचे पट्टे आहेत. म्हणजे असे जिल्हे जिथे सरासरी कॅज्युअल वेज हा जास्त आहे आणि त्याच्या भोवतालचे भाग पण जास्त आहे. उदाहरणार्थ दक्षिणेत तुम्हाला हे दिसतंय, लडाखमध्ये दिसतंय आपल्याला. निळा पट्टा काय आहे माहितीये? निळा पट्टा हा असे जिल्हे आहे की जिथे सरासरी वेतन कमी आहे सरासरीपेक्षा आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिघात पण कमी आहे. आणि हा सगळा जो पट्टा आपल्याला दिसतो म्हणजे महाराष्ट्राचा मराठवाडा, विदर्भ, त्याला जोडून असलेला आपल्याला छत्तीसगड, झारखंड, ओडिसाचा काही भाग, मध्य प्रदेशचा वरचा भाग, तो डायरेक्ट गुजरातमध्ये कच्छपर्यंत जाणारा भाग, हा सगळा पट्टा जो आहे हा आपल्या देशातल्या कमी वेजेसचा पट्टा आहे. कमी वेजेसचा पट्टा म्हणजे काय? का कमी वेजेस कशावर ठरतात, पगार कशावर ठरतो? त्या तिथल्या व्यवस्थेच्या उत्पादकतेवर ठरतो. एखादी व्यवस्था मुळात उत्पादक असेल तर तिथलं वेतन जास्त असतं. एखादी असतो. तर हा जो मधला पट्टा सगळा आपल्याला रेटचा पट्टा आहे म्हणजे कमी उत्पादकचा पट्टा आहे. त्यातला महाराष्ट्राचा खूप मोठा पट्टा आहे. म्हणून महाराष्ट्रात जे ग्रामीण दारिद्र्य जास्त येते त्याचा हा सरळ पुरावा आहे. आपण म्हणतो की आम्हाला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या एका भागातच जास्त आहे. तर भागात दक्षिणेतली जर हजेरी सांगितली तुम्हाला, साधारण केरळमध्ये 900 ते 1000 रुपये डेली वेज आहे. 900 ते 1000 रुपये डेली वेज आहे. केरळामध्ये दारिद्र्याचं प्रमाण खूप कमी आहे. तर त्यामुळे आपल्याकडे ही परिस्थिती जी आहे. आता त्याचा दुसरा भाग मिळतो म्हणजे शेतकरी कुटुंब जी आहेत ही जी शेती बाहेर काम शोधतात. 70% उत्पन्न शेती बाहेर येतं, त्यातलं बाहेर काम करून येतं, पशुपालनात येतं, जमीन खंडात त्यातला मोठा भाग बाहेर काम करून येतं, दुसऱ्या शेतावर काम करून किंवा कॅज्युअल वेज करून. तर त्याची ही परिस्थिती आपल्याकडे सध्या अशी. आता दुसरी आकडेवारी दाखवतो, पुढची दाखवतो, नेक्स्ट. ही जी आकडेवारी आहे ही जरा इंटरेस्टिंग आकडेवारी आहे. शेती बाहेर रोजगाराच्या संधी काय आहेत हे आपण बघायचं. आता शेती बाहेर रोजगाराच्या संधी कुठे असतात? मोठे कारखाने फार कमी ठिकाणी असतात. छोट्या छोट्या धंद्यात शेती बाहेर उत्पन्नाच्या संधी असतात, रोजगाराच्या संधी असतात. त्यांना आपण मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज म्हणतो. म्हणजे सूक्ष्म, मध्यम आणि लघु आणि मध्यम आकाराचे उद्योग, लहान छोटे उद्योग, हे याच्यामध्ये आपल्याला शेती बाहेर रोजगार असतो. भारत सरकारचं उद्यम पोर्टल आहे, उद्यम पोर्टल. या उद्यम पोर्टलवर काय असतं की हे सगळ्या MSME उद्योगांना बरेचसे फायदे मिळतात म्हणून त्याच्यावरती रजिस्टर करतात. म्हणजे उदाहरणार्थ माझं हॉटेल असेल, मला करंट अकाउंट काढायचं असेल तर मला उद्यम रजिस्ट्रेशन लागतं, किंवा मला सवलतीत कर्ज मिळण्यासाठी उद्यम रजिस्ट्रेशन लागतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भारतातले लहान उद्योग त्या उद्यम पोर्टलवर रजिस्टर करतात. साधारण भारतामध्ये या क्षणी 7.5 कोटी उद्यम पोर्टल रजिस्ट्रेशन झाले. 7.5 कोटीपर्यंत उद्यम पोर्टल रजिस्ट्रेशन. यातले 90% वर अतिसूक्ष्म आहे, अत्यंत छोटे लहान उद्योग. त्या प्रत्येक उद्योगाला रजिस्टर करताना स्वतःचा पिनकोड द्यायला लागतो आणि स्वतःचा पत्ता द्यायला लागतो. आता त्याने पत्ता द्यायला आम्ही काय केलं, आमच्या अर्थतज्ञ हुशार असतात, त्यांनी पत्ता दिला असेल तो पत्ता त्यांनी नकाशावर नक्की कुठे हे शोधून काढला. म्हणजे गल्ली नंबर 8 90 फीट रोड धारावी म्हटल्यावर माझा कम्प्युटर मला सांगतो की मुंबईच्या नकाशावर एक्झॅक्टली इथं आहे.
तर आम्ही असं चित्र शोधून काढलं. आपल्याला जे दिसतंय हे MSME उद्योगाचं भारतभरचं डिस्ट्रीब्युशन दिसतंय दर स्क्वेअर किलोमीटरला. म्हणजे प्रत्येक किलोमीटर मागे किती उद्योग आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा तो मोठा एक गोल दिसतो ना सूर्यासारखा, ते आहे मुंबई. मुंबईमध्ये काळबादेवी सारखा भाग आहे. काळबादेवी तुम्हाला विश्वास बसणार नाही, काळबादेवीमध्ये 0.3 स्क्वेअर किलोमीटर काळबादेवीचा एरिया आहे. काळबादेवी पिनकोडचा एरिया 0.3 स्क्वेअर किलोमीटर आहे. तिथे 22,000 MSME आहेत. 1,000 स्क्वेअर फुटाला 7 MSME आहेत. त्यातल्या 4,000 या निव्वळ सोने धंद्याचा धंदा करणार आहेत. 4,000. धारावीमध्ये सुद्धा 22,000 MSME आहेत. धारावीमध्ये आम्ही मध्ये धारावीची तुलना केली. मी सहज एक स्वतःला प्रश्न विचारला की धारावीची तुलना, आपण धारावी ही झोपडपट्टी समजतो आपण, पण म्हणजे तिथे एवढे उद्योग आहेत. तिथे लेदर इंडस्ट्रीचे जवळजवळ 2,000 चामड्याचेच व्यवसाय आहेत. चामड्याचे व्यवसाय म्हणजे बॅगा विकणारे वगैरे, चामडे कापणारे वेगळे, त्याची इतर प्रक्रिया करणारे वेगळे, ते सगळे व्हॅल्यू चेन आहे. म्हटलं धारावीकडे जर आपण झोपडपट्टी MIDC म्हणून बघितलं आणि त्याची तुलना आपण चाकण MIDC ची केली, आपण ऑरिक करतोय एवढी मोठी, बिद्रीन वगैरे, बिडकीन वगैरे, शेंद्रीची आहे, कागलची आहे, या सगळ्याची तुलना केली आणि बघितलं की आपण 3 निकष जर वापरले की दर स्क्वेअर किलोमीटर घनता किती आहे, त्यातले मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा शेअर किती आहे, हे सगळं बघितलं तर पण लक्षात आलं की धारावी तर टॉप MIDC मध्ये येतं भारतातल्या, महाराष्ट्रातल्या. तर हे सगळं क्लस्टरिंग तिथे. याचा परिणाम काय होतो दुर्दैवाने की जिथे जिथे उद्योग घनतेने, म्हणजे हा महत्वाचा मुद्दा 2009चा जो वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट त्याने अत्यंत महत्वाचा एक मुद्दा मांडला. त्यांनी असं दाखवलं की जगातलं 50% जास्त उत्पादन हे जगाच्या 1.5% भूभागात होतं. 1.5%. हा म्हणजे त्यामुळे आर्थिक उत्पादन असं भयंकर कॉन्सन्ट्रेटेड असतं भौगोलिक दृष्ट्या. का असतं? कारण त्याला आम्ही ॲग्लोमरेशन इकॉनॉमीज म्हणतो. एका ठिकाणी जर उद्योग आले मोठ्या प्रमाणात तर त्यांना बरेच फायदे होतात आणि त्यामुळे तिथला उद्योग खूप जास्त उत्पादक असतो. म्हणजे त्याला कामगार तिथे सोयीने मिळतात, त्याला कामगार लवकर मिळतात, त्याला विक्री खरेदीदार जास्त मिळतात, नवीन तंत्रज्ञान आलं तर लगेच ते पसरतं. या सगळ्या गोष्टींमुळे त्याला फायदे होतात, त्यामुळे खूप उत्पादक असतं. याचा परिणाम असा होतो की सगळे धंदे तिथेच सुरू करायला जातात. सगळ्यांना वाटतं तिथेच धंदा सुरू करावा. म्हणजे मला जर लेदरचा धंदा सुरू असेल तर मी धारावीतच सुरू करणार. मी काय आमच्या वाईजवळ बावधनला सुरू करणार नाही, कारण त्याला ती इकॉनॉमीज नाही मिळणार, मला परवडणारच नाही. त्यामुळे सगळे धंदे तिथेच आहेत. सगळे धंदे तिथे असल्यावर दुसरं काय होतं की सगळी माणसं पण तिथेच येतात, कारण रोजगार तिथं असतो, उपजीविका तिथे असते, उत्पादकता जास्त असल्यामुळे पैसे पण जास्त मिळतात. त्यामुळे काय होतं की हे सगळे जे इतर भाग आहेत, म्हणजे महाराष्ट्रात आपल्याला दिसतं की तो मोठा चंद्र आणि त्याच्या खाली एक पट्टा खाली येतोय असा, तो खाली तो आपल्याला पुण्याहून खाली कोल्हापूर पर्यंत येतो, बाकीचा सगळं महाराष्ट्र मोकळा आहे. हे होतं कशामुळे की हितनं मग हे इतर भागातले सगळे लोक स्थलांतर करून इकडे येतात आणि मग इतर भाग जे असतात ग्रामीण भाग तिथे काहीच उरत नाही. त्याला मी माझ्या भाषेत, मी खरं तर एक जेन जेकब्स म्हणून मोठ्या अर्थतज्ञ होत्या, मी त्यांना अर्थतज्ञ म्हणतो, त्या अर्बन प्लॅनर मध्ये होत्या. त्यांनी या सगळ्या भागांना अबंडंट रिजन नाव. अबंडंट रिजन का तर ते लोक सोडून इथे, हे लोकांनी सोडून दिलेले भाग आहेत. म्हणून आज जर तुम्ही ग्रामीण भागांमध्ये गेलात तर तुम्हाला 2-3 गोष्टी प्रकर्षाने आढळतील. एक तर माणसंच नाहीत ग्रामीण भागात, जी आहेत ती बहुतेक सगळे म्हातारी आहेत, वयस्कर. कारण ज्यांना शक्य आहे ती सगळी माणसं ग्रामीण भागातून सोडून शहरी भागांमध्ये रोजगारासाठी येत आहेत, कारण रोजगार फक्त शहरी भागांमध्ये आहेत. कशामुळे? या ॲग्लोमरेशन इकॉनॉमीजमुळे, कारण त्याचा फायदा आहे तिथे. म्हणजे उदाहरणार्थ पुण्यात जर तुम्ही कुठल्या ओला उबरवाल्याला विचारलं, 60% ओला उबरवाले सांगतील तो कुठलाच म्हणल्यावर तो सांगेल मी लातूरचा आहे, परभणीचा आहे, बीडचा आहे, धाराशिवचा आहे. का आलास? गावाला काहीच नाही. काय केलं? एक सोयाबीनचं पीक विकलं, डाऊन पेमेंट केली, एक टॅक्सी घेतली, इथे येऊन मी आता चालवतोय. तर अशा तऱ्हेचं स्थलांतर ग्रामीण भागात शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामीण भागात काय राहतंय मग याचा एक परिणाम होतो. म्हणजे तो आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की आपण कुठल्याही देशाच्या विकासासाठी तिथे तरुण लोकसंख्या किती आहे बघत असतो, डेमोग्राफिक डिव्हिडंड काय बघत असतो ना. आपण म्हणतो की भारतात तरुण देश आहे आणि त्यामुळे काम करणारे लोक बरेच आहेत आणि भारत, पण हे काम करणारे लोक सगळे शहरात आहेत, ग्रामीण भागात बहुतेक सगळे म्हातारे आहेत.
आपण कुठल्याही कोकणात गेलात, मराठवाड्यात गेलात, कुठल्याही टायर 2 टायर 3 गावांमध्ये गेलात, तुम्हाला गावातले सगळी बहुतेक लोक वृद्ध दिसतील. त्यामुळे गाव आता वयस्कर झाले. गावांमध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंड उरलेलाच नाहीये. गावांमध्ये जन्मदर कमी होतोय कारण गावांमधली सगळी तरुण मुलं शहरात आहेत. मी गावातल्या माझ्या सगळ्या मित्रांना विचारतो की बाबा रे, तू गेल्या 5 वर्षात किती लग्नांना गेलास? त्याला आठवतं मी 4 लग्नांना गेलो. किती बारशांना गेलास म्हणलं त्याला आठवतच नाही, कारण गावात जन्मच होत नाही. दुसरी अडचण अशी होतीये की या गावांमध्ये आर्थिक प्रगतीला काहीच संधी नसल्यामुळे गावातल्या तरुणांची लग्नच होत नाही. गावातल्या मुली नाही म्हणतात लग्न करायला, आणि त्यांचं बरोबर आहे. आपण मुलींना शिकवलंय, त्यांना चांगल्या तऱ्हेचं आयुष्य पाहिजे, ते इथे गावात राहायला तयार नाही. मग उरतंय कोण गावात? गावात अशी मुलं उरत आहेत की ज्यांना विविध कारणांनी स्थलांतर करणं शक्य नाही. मग ते गावांमध्ये काय करतायत? गावांमध्ये जमेल तो रोजगार ते काढतात, आणि अत्यंत असा तो कटाकटीचा जेमतेम पुरेल असा तो रोजगार असतो, भयंकर रिस्की असतो. आमच्या गावचं सांगतो मी, वाईचा आहे. रोज सकाळी आमच्या वाई स्टेशनवरनं, वाईच्या बसस्टॉपवरनं 5 ते 6 अर्टिगा निघतात. या प्रायव्हेट अर्टिगा असतात. या प्रायव्हेट अर्टिगामध्ये 500 रुपये सीट भरतात. 6 वाजता निघतात, 9:30 वाजता त्या पोहोचतात. ते लोकांना बेलापूरला सोडतात 9:30 वाजता. 11 वाजता परत सीट भरतात, 500 रुपये पर सीट. परत 2 वाजता त्यांना वाईत आणून सोडतात. आता 3.5 तासात वाई पुणे याच्यामधलं डिझेल गॅस कोणाचा? ड्रायव्हरचा. गाडी ड्रायव्हरची नसते. ही सगळी पोरं 12वी झालेली, बीकॉम झालेली, अग्निवीर, पोलीस भरती सगळी पार पडलेली, एजबार झालेली सगळी पोरं आहेत. गाडी त्यांची नसते. गाडी मालकाला रोज म्हणजे कमाई किती? 5 सीट भरल्या तर रोज 3,500 7,000 रुपये. त्यातली 1,000 रुपये आपण त्या गाडीवाल्याला द्यायचे, गाडीचा मालक. गॅस आपला असतो. बेलापूरला जिथे गाडी भरतो तिथे 500 रुपये हप्ता रोज द्यायला लागतो. त्याच्यानंतर वाटेत टोल येतो. त्या टोलची त्यांची जाम गंमत असते. म्हणजे ते एक्सप्रेसवेचा टोल भरतात, पण तो पुढचा शिवापूरचा टोल आहे तो बरोबर अशा त्यांचा प्रयत्न असतो की मोठी गाडी जाताना त्याच्या मागे आपली गाडी बरोबर लावायची, म्हणजे तो टोल पडायच्यात आपण पुढे निघतो, कारण परवडत नाही. 3.5 तासात वाईहून मुंबईला यायला लागतं. स्पीड कॅमेरे असतात. स्पीड कॅमेरे पकडले तर 2,000 रुपये दंड भरला तर परवडणार नाही, म्हणून मग पाट्या बारीक मराठीत लिहितात, त्या स्पीड कॅमेऱ्याला कळत नाहीत. आणि त्या नंबर प्लेटवर एक ती बाहुली अडकवतात. त्या बाहुली काय अंधश्रद्धा म्हणून अडकत नाही, ते कॅमेऱ्यात पकडतोय म्हणून कळपेला होतं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये ही मुलं सातत्याने एकमेकाशी बोलत असतात, कारण पोलीस कुठे आहेत याच्यावर चर्चा असते. आणि मग कुठल्या पोलिसाला आपण किती पैसे दिले, कोण कोणाला सोडतोय, हे रोजचं जगण्याचं वास्तव आहे ग्रामीण भागातल्या मुलांचं. माझ्या घराशेजारी एक हॉटेल सुरू झालं. त्या हॉटेलावरचं नावच होतं अस्तित्वाची लढाई. मी त्या हॉटेलवाल्याकडे गेलो, म्हटलं अरे तो तरुण पोरगा दिसत होता. म्हटलं अरे अस्तित्वाची लढाई असं तो नाव का दिलंस तुझ्या हॉटेलचं? तो म्हटलं सर मी काय करू, मी बीकॉम झालोय. म्हटलं मी सातारा शिरवळला MIDCत कामाला होतो. 11 महिने मला पगार मिळतो. म्हटलं 11 महिने तर ब्रेक देतात, पण 3-4 महिने परत काम मिळत नाही, मला परवडत नाही. मग मी Amazonमध्ये गेलो, पण आमच्या साताऱ्यात Amazonच्या होऊन किती डिलिव्हरी होणार, लोकसंख्याच कमी आहे. त्यामुळे तो म्हणलं तेही परवडत नाही. मग माझी आई मला म्हणाली की ते कॉलेज आहे तिथे शेजारी एक तो हॉटेल टाक, म्हणजे तिथे तुला मुलांची ओळख कर, आणि मग ते वसतिगृहात तिथे आपण डबा देत जाऊ, म्हणजे आपलं काहीतरी असं, म्हणजे लांबची स्टोरी. त्याचं 3-4 महिन्यात हॉटेल बंद पडलं. आता ते आरंभ म्हणून एक नवीन सुरू झालं. त्याला मी अजून विचारलं नाही आरंभ म्हणून नाव का दिलं, तर गेल्यावर विचारलं. तर ग्रामीण भागामध्ये जगण्याची जी आता शेतीच्या बाहेर जगण्याच्या संधी आहेत ना, या अत्यंत मर्यादित आहेत. आणि त्या मर्यादित संधींसाठी खूप धावपळ आहे. म्हणजे जिथे संधी मिळेल तिथे प्रवेश करायचा, आणि त्यातनं जसं जगता येईल तसं जगायचं. उदाहरणार्थ माझ्या गावाला 250 रिक्षा आहेत. वाई गावात 250 रिक्षा आहेत. तर त्यांना एकमेकांना इतके रिक्षा आहेत की प्रत्येकाला भाडंच मिळत नाही. आणि ह्याला एक नावही दिलेलं आहे. अशा या वर्गाला एक गाय स्टँडिंग म्हणून श्रमाचे लेबर इकॉनॉमिस्ट आहेत, त्यांनी प्रिकेरिटी हे नाव दिलं. हे प्रिकेरियस वर्ग, यांचं आयुष्यच असं एकदम प्रिकेरियस आहे. म्हणजे असं एकदम काठावर चाललेलं आयुष्य आहे, कधी इकडे पडू शकतं तिकडे. ही आपल्या ग्रामीण भागातली आजची मुलांच्या जगण्याची आणि एकूण जगण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागाकडे पुन्हा वेगळ्या दृष्टीने बघायला पाहिजे, आणि एकूणच ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेला आपल्याला ऊर्जितावस्था परत कशी आणता येईल
तिथे आपल्याला आर्थिक उत्पन्नाचे स्रोत कसे तयार करता येतील जेणेकरून ही परिस्थिती बदलेल हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. मग आपण करत नाही का हे? म्हणजे काही लोक म्हणतील की सरकार विकास करतच असतं, आपण रस्ते बांधत असतो, हायवे बांधत असतो, काही सुविधा करत असतो, पण हा म्हणजे विकास आहे का? विकासाची अर्थतज्ञांची व्याख्या सांगतो. एक लांट प्रिचेट म्हणून अर्थतज्ञ आहेत, वर्ल्ड बँकेत भारतासोबत त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. माझ्या मते हे विकासाच्या अर्थशास्त्रावर जगातलं माझ्या दृष्टीने तरी सर्वात आवडतं नाव आहे. त्यांनी विकासाचे 4 क्रायटेरिया सांगितले. ते म्हणजे पहिलं काय? पहिला क्रायटेरिया विकासाचा म्हणजे अत्यंत ब्रॉड पातळीवर अर्थव्यवस्थेतली उत्पादकता वाढणे. अर्थव्यवस्थेतली ब्रॉड बेस्ड उत्पादकता वाढणे हा पहिला महत्वाचा भाग. उत्पादन नाही, उत्पादकता म्हणजे तेवढ्याच संसाधनामध्ये अधिक उत्पादन किंवा तेवढ्याच उत्पादनाला कमी संसाधनं लागणे म्हणजे उत्पादकता वाढ. म्हणजे समजा मी भातशेती आहे, माझ्या भातशेतीला मला पाणी द्यायला लागतं आणि त्या पाणी द्यायला जर मला समजा कमी पाणी द्यायला लागलं तर ते पाणी मला इतरत्र कुठेतरी वापरता येतं आणि उत्पन्नात वाढ होते, ही उत्पादकता वाढ झाली. तर ब्रॉड बेस्ड उत्पादकता वाढ होणे हा विकासाचा पहिला निकष आहे. आपण ज्याला विकास म्हणतो त्यांनी असं होतं का याचा एकदा विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ आपण हमरस्ते बांधतो आणि त्याला विकास म्हणतो. आपण असं म्हणतो की आता तुमच्या गावापर्यंत हायवे आलेला आहे, तुमच्या गावामध्ये तर विकासाची गंगा पोहोचेल. पण खरंच तसं होतं का? अर्थशास्त्राचा अभ्यास काय सांगतो? पॉल क्रुगमन नावाचे एक अर्थतज्ञ आहेत, त्यांना याच्यासाठी नोबेल प्राइज मिळालं. ते काय म्हणाले की बाबा आता मुंबईसारखा एक भाग आहे जिथे मोठ्या प्रमाणात ॲग्लोमरेशन आहे, जिथे चामड्याच्या वस्तू बनवणं अत्यंत सोपं आहे आणि अत्यंत उत्पादक आहेत चामड्याच्या वस्तू, चामड्याचे धंदे तिथे, त्यांचा उत्पादन खर्च खूप कमी आहे. समजा आमचं बावधन गाव आहे, त्या बावधन गावाला अजून हमरस्त्याने जोडलेलं नाही आहे. आमच्या गावात काही माणसं आहेत, ते आजूबाजूला चांभार बिंबर आमच्यासाठी चपला बिपला बनवतात, म्हणजे उत्पादक धंदा तिथे आहे. पण जेव्हा बावधन गाव मुंबईला हमरस्त्याने जोडलं जातं तेव्हा अचानक ट्रान्सपोर्ट कॉस्ट कमी होतो आणि मुंबईतला जो स्वस्तात चप्पल तयार होते ॲग्लोमरेशनमुळे ती येऊन बावधनला येऊन विकणं सोपं होतं आणि बावधनला त्या दरात चप्पल तयार करून विकणं परवडतच नाही. मी एक साधारण 4-5 वर्षापूर्वी छत्तीसगड महाराष्ट्र बाउंड्रीवर अबुझमाड म्हणून भाग, अबुझमाड म्हणजे तुम्ही हल्ली तिथे खूप नक्षल असतात वगैरे सगळं ऐकलेलं असेल, त्या अबुझमाड भागात मी काम करत होतो आदिवासींबरोबर. आणि अबुझमाड भागामध्ये झाडू बांबू जो आहे तो विपुल आहे. झाडू बांबूच्या केरसोण्या करतात. त्यामुळे आमचे आदिवासी मित्र मला म्हणाले की सर आपण ह्याचं काहीतरी करूया, आपण आपल्याकडे झाडू बांबू भरपूर आहे आणि आपल्यापासून केरसोण्या विकल्या तर आपल्या लोकांना ते रोजगार मिळेल, त्याचे चांगले युनिट्स तयार होतील, वंदन केंद्र वगैरे शासनाची योजना आहे त्याच्यातून आपल्याला मदत मिळू शकते, आपण करूया. पण आम्ही जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला लक्षात आलं की नॉर्थ ईस्टमध्ये उत्तर पूर्व भारतात हा बांबू खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि कलकत्त्याला त्याचे झाडू बनवण्याच्या, केरसोण्या बनवण्याच्या खूप मोठ्या फॅक्टरी आहेत आणि त्या फॅक्टऱ्या इतक्या उत्पादक आहेत की नागपूरला म्हणजे गडचिरोलीला मी जर बनवला तर मला गडचिरोलीला ज्या रेटमध्ये केरसोणी विकायला परवडेल त्याच्या अर्ध्या रेटमध्ये कलकत्त्याहून येऊन विकणं परवडतं. त्यामुळे माझा इथे धंदाच विकास होतो. त्यामुळे हमरस्ते बांधून डायरेक्ट विकास होतो का मला माहिती. पण मग काय केलं पाहिजे? आम्ही मध्ये एक अभ्यास केला. भारत सरकार दर 2-3 वर्षाने आता प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये पायाभूत सुविधा काय आहे त्याची आकडेवारी देतो. त्याला विशाल अंत्योदयाची आकडेवारी म्हणतात. त्यामध्ये गावामध्ये सांडपाण्याची सोय आहे का, गावामध्ये पक्का रस्ता आहे का, कच्चा रस्ता आहे का, लाईट आहेत का, शाळा किती दूर आहे, नळ पाणी किती दूर आहे, रेशनिंग दुकान किती दूर आहे, हा सगळ्या माहिती असते. यात आम्ही एक प्रत्येका गावाचा एक निर्देशांक, अभाव निर्देशांक बनवला, नसणं याच्यावर एक निर्देशांक बनवला. म्हणजे मला रेशनिंग दुकान 10 किलोमीटरच्या आत आहे नाही का, शाळा प्राथमिक शाळा 10 किलोमीटरच्या आत नाही का, गावामध्ये अजिबात वीज नाही का वगैरे असा एक निर्देशांक बनवला आणि त्या निर्देशांकावर वेगवेगळ्या राज्यांचं रँकिंग केलं. पुन्हा आम्हाला महाराष्ट्र 27वा आला. टॉपला केरळ आहे, गुजरात आहे, हरियाणा आहे, या राज्यांमध्ये चांगली परिस्थिती आहे. अगदी तळाशी अरुणाचल वगैरे नॉर्थ ईस्ट आहेत कारण त्याची परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती वाईट आहे. महाराष्ट्रात 27वा येत होतं आणि आम्हाला असं दिसलं की गावामध्ये जर पायाभूत सुविधा चांगल्या असतील, म्हणजे रेशनिंगचं दुकान जवळ असेल, शाळेचं दुकान शाळा जवळ असेल, नळ सोय जवळ असेल,
तर त्या गावातल्या महिलांचं बाहेर जाऊन चांगली नोकरी करण्याचं प्रमाण अधिक असतं. तर आपण मोठे हमरस्ते बांधण्यापेक्षा जर लहान गोष्टींवर फोकस केला तर आपल्याला उत्पादकतेवर चांगले, कारण लोकांची उत्पादकता वाढते. माझा जेव्हा पाणी आणण्याचा वेळ वाचतो ना तेव्हा माझी उत्पादकता खूप वाढते. माझ्या मुलाला जेव्हा शाळेत लवकर घरी घेऊन येतो माझा वेळ वाचतो. माझ्या घरात जेव्हा लाईट असते, रस्त्यावर दिवे असतात, सुरक्षितपणे महिला कामावर जाऊ शकतात, तेव्हा माझी उत्पादकता वाढते. तर उत्पादकता वाढीचा हा जो प्रयत्न आहे हा आपण त्या दृष्टीने आपली जी गुंतवणूक असली पाहिजे की या दृष्टीने असली पाहिजे. हा झाला उत्पादकतेचा विषय. दुसरा जो मुद्दा आहे तो लांच प्रिचक म्हणाले की आपल्या प्रशासनाची कार्यक्षमता वाढली. म्हणजे आपलं जे ग्राउंड लेवलचं प्रशासन असतं, आपल्या आरोग्य सेविका आहेत, आपले पोलीस आहेत, यांची प्रशासनाची जेव्हा त्याची कार्यक्षमता वाढते तेव्हा तो विकासाचा दुसरा भाग आहे. म्हणजे आपल्याकडे पोलीस आहेत पण ते ड्युटीवरच नाही, किंवा शाळा आहे पण शिक्षकच येत नाही, जिल्हा परिषद शाळा तेव्हा शिक्षक नीट शिकवत नाहीत. ही परिस्थिती सुधार करणे, याच्यावर कार्तिक मुरलीधरन नावाचे एक खूप मोठे अर्थतज्ञ त्यांनी एक पुस्तक लिहिलं ऍक्च्युली की हे आपल्याला कसं सुधारता येईल, याच्यामधनं गव्हर्नन्सच्या प्रक्रिया कशा सुधारायच्या. ऍक्सेलरेटिंग इंडियाज डेव्हलपमेंट म्हणून एक पुस्तक आहे, खूपच चांगलं आहे ते, की याच्यामध्ये आपल्याला प्रोसिज्युरल सुधारणा काय करता येतील हा एक खूप मोठा भाग आहे आणि तो भाग मला वाटतं आपण फार सुटलेला आहे. तिसरा महत्वाचा भाग असा असतो की एकूण जी राजकीय व्यवस्था असते, पॉलिटी ज्याला आम्ही म्हणतो, ती निरनिराळ्या घटकांच्या, विशिष्ट वंचित घटकांच्या गरजांबाबत अधिक संवेदनशील कशी होईल, ही झाली की आपण विकास झाला म्हणतो. आणि चौथा, राज्यातल्या सर्वांना, आपल्या राज्य व्यवस्थेतल्या सर्वांना समन्यायी आणि समानतेने वागवण्याच्या दृष्टीने जेव्हा आपलं सिस्टम जाते तेव्हा आपण त्याला विकास म्हणतो. तर 4 गोष्टी एकत्र आल्या की आपण त्याला विकास म्हणतो. आणि या 4 गोष्टी जशा एकूण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत तशाच आपल्याला कृषी क्षेत्राच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. कशा सांगतो? उदाहरणार्थ मी मध्ये विदर्भात त्याच्यावर बरंच काम केलं. आपल्याला महाराष्ट्र मॅनेजमेंट ऑफ इरिगेशन सिस्टम बाय फार्मर्स ऍक्ट नावाचा कायदा आहे. ऍक्च्युली आपण धरण बांधतो, धरणातनं कालवा जातो, कालव्यातनं उपकालवे जातात, पाटचऱ्या जातात, गावच्या पातळीवर पाणी येतं. गावच्या पातळीवर जेव्हा पाणी येतं तेव्हा ते पाणी समन्यायी पद्धतीने वापरलं जातं का, सर्वांना पाण्याचा योग्य उपयोग होतो का, याच्याकडे आपण कधीच लक्ष दिलं जात नाही. गावामध्ये कोणतरी मोठा दबंग असतो तो बहुतेक पाणी स्वतःकडे वळवून घेतो, त्या पाटचऱ्यांचं मॅनेजमेंट होत नाही, व्यवस्थापन होत नाही. म्हणून महाराष्ट्र मॅनेजमेंट ऑफ इरिगेशन सिस्टम बाय फार्मर्स ऍक्ट हा कायदा आहे. या कायद्यामध्ये असं प्रावधान आहे की पाणी वापर संस्था साधारण 500 हेक्टरवर पाणी जे वापरणारे आहेत कालव्याचे, त्या कालव्याचा पाणी वापर करताना पाणी वापर संस्था स्थापन करायची. कालव्याच्या हेड, टेल आणि मिडल मधले 2-2 लोकांना संचालक म्हणून निवडायचं. त्यांनी एकत्र बसून, सर्वांनी बसून पाण्याचा वापर आपण कसा करणार आहोत हे कळवायचं कलेक्टरला, आणि मग कलेक्टरला कळवलं त्यांनी तेवढं पाणी राखून ठेवायचं. यातनं पाण्याची उत्पादकता वाढवायची आणि पाणी समन्यायी पद्धतीने वापरायचं. आणि हे इरिगेशन सिस्टमचं व्यवस्थापन, जमिनीवर पाण्याचा नीट वापरणं फार कळीचं आहे. पण महाराष्ट्रात हे जवळजवळ नाहीये. म्हणजे परिस्थिती एवढी वाईट आहे सांगतो. मी आणि माझ्या काही मित्रांनी सांगितलं आपण विदर्भात फिरायचं, शोधून काढायचं. कुठे एका गावात गेलो, बुलढाण्यात गोसीखुर्च्या कमांडेरे गाव होतं. त्या एक बाई भेटल्या. त्या बाई तुझ्याकडे पाणी वापर संस्था आहे का? ते म्हणली नाही ना जी. म्हणलं शोध, मला फोन कर म्हटलं, 2 दिवसांनी फोन करतो तुला. फोन केला बाईंना. बाई पाणी वापर संस्थेवर काय समजलं आहे का? आहे ना जी म्हणली. मग अध्यक्ष कोण आहे? मीच आहो ना जी म्हणली. काय होत होतं, आपलं इरिगेशन डिपार्टमेंट टेंडर काढतं आणि काय त्यांना कंप्लायन्स हवं. पाणी वापर संस्था स्थापन करून देणे हा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो आणि मग कॉन्ट्रॅक्टर जातात आणि गावोगावात अशा डमी पाणी वापर संस्था स्थापन करतात. म्हणून मग आम्ही विदर्भ इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रस्ताव दिला आणि व्यवस्थित या कशा सिस्टमॅटिकली पाणी वापर संस्था बांधून घेता येतील जेणेकरून लोकांना खरंच समन्यायी पद्धतीने वापर करता येईल याचं एक ब्लूप्रिंट बनवलं. आणि जवळजवळ 4 वर्ष या एरियाजमध्ये 400 पाणी वापर संस्था आम्ही उभ्या करू शकलो, ज्या व्यवस्थित त्यांच्या मीटिंग व्हायच्या, चर्चा व्हायच्या पाण्याविषयी. पण सुद्धा दुर्दैवाने गोसीखुर्दला अजून पाणी झालेलं नाही. त्यामुळे पण हा महत्वाचा मुद्दा होतो की आपण याचा वापर कसा करतो. तर आपल्याला आपली उत्पादकता वाढवण्यासाठी अनेक ॲव्हेन्यूज उपलब्ध आहेत. हे ॲव्हेन्यूज आपल्याला शोधता येतील, आपण ती शोधत नाही.
आपण एका ठळक चौकटीत विचार करतो. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला क्लायमेट चेंजचा वापर कसा करता येईल, त्याच्या आधी अजून एक आम्ही प्रयोग करतोय तो सांगतो. तो प्रयोग असा आहे, आपल्या विदर्भाचे 6 जिल्हे आहेत. मी वेगळ्या तऱ्हेने कसा विचार करता येतो, आपल्या विदर्भाचे 6 जिल्हे आहेत. म्हणजे विदर्भाचे जे 6 पूर्व विदर्भाचे जे जिल्हे आहेत, वर्धा, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यांचं एक नागपूर ग्रोथ हबची एक चर्चा शास्त्रात चालली होती. आणि आम्ही असं मत मांडलं की तिथे उद्योग नेऊ नका, कारण उद्योग मुंबईतनं उचलून गडचिरोलीमध्ये, चंद्रपूरमध्ये चालणार नाहीत. सगळं जे असतं ते तिकडनं स्थलांतरित करून, तुमच्याकडे माणसंही आलेली आहेत, भांडवलही आलेलं आहे, पण इकडनं स्थलांतरित काय होऊ शकत नाही ते इथलं नैसर्गिक भांडवल आहे, इथली जंगलं आहेत, इथली परिसंस्था आहे. आणि या परिसंस्थेतनं बऱ्याचशा सेवा समाजाला मिळत असतात, पण त्या सेवा कॅप्चर होत नाहीयेत लोकांच्या हितासाठी, त्या मोनेटाईज होत नाहीयेत आणि म्हणून त्या हवेत फिरून जातात. आणि त्या आपल्याला मोनेटाईज करता येतील याची एक मोठी आपण रचना बांधली पाहिजे. उदाहरण देतो, या भागांमध्ये चारोळी उत्तम होते. गडचिरोली जिल्ह्यात चारोळी उत्तम चारोळी होते, पण चारोळी नुसती असून उपयोग नाही. एखादं गाव चारोळी किती गोळा करतं, एखादी ग्रामसभा चारोळी किती गोळा करते, 200 किलो करते, 300 किलो करते, पण त्याला ती चारोळी सॉर्ट करणे, ग्रेडिंग करणे, ती साफ करणे, त्याचं ब्रँडिंग करणे, निर्यात करायची असेल तर त्याला निरनिराळ्या जे काय कंप्लायन्स आहेत ते करणे, परदेशातले बाजार शोधणे, याला स्केल एवढा, खर्च एवढा मोठा असतो की एका ग्रामपंचायतीला, ग्रामसभेला ते परवडत नाही. अशा अनेक ग्रामसभा असतात तिथे एकालाही परवडत नाही, त्यामुळे तो व्यवसायच निर्माण होत नाही. त्यामुळे या सगळ्या ग्रामसभांना एकत्र बांधून आपण एक मोठी ऍग्रिगेटर कंपनी जर तयार केली तर या ऍग्रिगेटर कंपनीला, म्हणजे माझ्याकडे 200 किलो चारोळी असेल तर मला धंदा करता येणार नाही, पण माझ्याकडे समजा 100 टन चारोळी असेल तर मी हे कार्यक्रम सगळे अंमलात आणू शकतो. त्यामुळे मी जर एकत्र आणले या सगळ्या चारोळी उत्पादकांना, तसंच बांबूच आहे. आज बांबू आमचा शेतकरी 20 रुपये पर पोल विकतोय, पण तो बांबू जर मी व्यवस्थित कापला तर तो दुप्पट होतो. त्या बांबूवर थोडी ट्रीटमेंट केली तर तो तिप्पट होतो त्याचा रेट. त्या बांबूचे जे उरलेले तुकडे त्याचा मी चारकोल केला तर त्याला मला अजून पैसे मिळू शकतात. पण एका ग्रामसभेकडे किंवा एका शेतकऱ्याकडे संसाधनं नसतात आणि जे लोकांकडे संसाधनं आहेत ते शेतकऱ्याला भाव देत नाहीत. मग आपण सगळं एकत्र येऊन जर एक अशी मोठी ऍग्रिगेटर कंपनी बनवली ज्याचे शेअर होल्डर ग्रामसभा असतील आणि ही जर शेतकऱ्यांसाठी राबवलेली कंपनी केली तर त्या दृष्टीने आता आमचे प्रयत्न सुरू आहेत, कामही सुरू झालेलं आहे. या महिन्याच्या शेवटी ती कंपनी तयारी होईल आणि गडचिरोलीमध्ये सुरू करतो आणि हळूहळू विदर्भाच्या 6 जिल्ह्यांमधनं एक भयंकर मोठी, म्हणजे एशियातली सर्वात मोठी चारोळी सप्लाय, एशियातला सर्वात मोठा बांबू सप्लाय, अशा लेवलला त्या कंपनीची स्केल जर आम्ही आणू शकलो तर त्या दृष्टीने प्रयत्नपूर्वक आहोत. हे उत्पादकता वाढवण्याचे आपल्याला नवीन विचार शेतकऱ्यांचे करता. आता ह्याच्यात आपल्या समोर एक मोठा धोका आहे, तो म्हणजे क्लायमेट चेंज. आणि क्लायमेट चेंज बाबत काय करायचं, तर आमच्या समाजशास्त्रात असं म्हणतात, सामाजिक शास्त्र असं म्हणतात की कधी कधी मोठे मोठे क्रायसिस असतात. ते क्रायसिस जेव्हा येतात तेव्हा आपल्याला वेगळा विचार करायला लागतो. म्हणजे पूर्वीची जी रचना असते त्या रचनेमध्ये राहून आपल्याला या क्रायसिसला तोंड देता येत नाही. या रचनेचाच पुन्हा मुळापासून विचार आपल्याला केला तरच आपल्याला या क्रायसिसला, भल्या मोठ्या संकटाला सगळं आमूलाग्रच बदलायला लागतं, वेगळाच विचार करायला लागतो. म्हणजे नुसत्या वेगळ्या संस्था वगैरे लागत नाहीत, तर वेगळ्या या सगळ्या संस्थांचा पण विचार नव्याने करायला लागतो. तर अशा तऱ्हेने आपण या क्लायमेट चेंजला, वातावरण बदलाला काही तोंड देऊ शकण्याच्या दृष्टीने वेगळा विचार करू शकतो का हे बघायला पाहिजे. मला वाटतं 2-3 गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या. आपण आतापर्यंत सगळ्यांनी, आपण जेव्हा क्लायमेट चेंज विषयी बोलतो तेव्हा आपण शेतीच्या उत्पादनावर होणारा परिणाम, पिकांचं नुकसान याच्यावर बोलतो. म्हणजे आपण प्रामुख्याने सप्लाय साईडने बोलतो. पुरवठा कमी होणार, माझ्या शेतमालाचा माल आला नाही, माझी डाळिंबाची बाग गेली, असं बोलतो. पण किंमत जी असते शेतमालाची ती 2 गोष्टीवर ठरते. एक तर पुरवठा, दुसरी मागणी. शेतकऱ्याच्या दृष्टीने उत्पादन महत्वाचं नसतं, इतकं उत्पन्न महत्वाचं असतं. कुठलाही फॅक्टरी, कुठलाही कारखाना हा, मी जर बूट तयार करत असेल तर मी किती बूट तयार केल्याचा विचार करत नाही, माझा कॅश फ्लो काय याचा विचार करतो, किती पैसे आले याचा विचार करतो. त्यामुळे शेतकऱ्यासाठी उत्पादनापेक्षा उत्पन्न, आणि उत्पन्न, मागणी आणि पुरवठा दोन्ही ठरतो. आपण पुरवठ्याचा विचार केलेला आहे
आणि पुरवठ्याच्या दृष्टीने आपण वेगळ्या गोष्टींचा विचार करतोय की उदाहरणार्थ काय टेक्नॉलॉजी आपल्याला आणता येईल, आपल्याला काय इन्शुरन्स मिळेल का, आपल्याला काय सरकारकडनं मदत मिळेल का, काय नुकसान भरपाई मिळेल का, हे पुरवठ्याच्या बाजूचं. मला वाटतं मागणीच्या बाजूने आपण थोडा विचार वेगळा केला पाहिजे. मला वाटतं या देशातली शेतमालाच्या मागणीचं स्वरूप बदलतंय, आमूलाग्र बदलतंय. काय होतंय, या देशात दरडोई उत्पन्न वाढतंय, सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा स्तर बदलतोय आणि त्यामुळे लोक काय खातात, कशाय काय खाण्याविषयी मागणी आहे, या मागणीचं स्वरूपही बदलतंय. म्हणजे माझ्या लहानपणी गरीब घरातली माणसं भाकरी खात असत आणि श्रीमंत घरातली माणसं पोळ्या खात असत. आता उलट आहे. आता आमचे जे श्रीमंत मित्र आहेत ते सगळे भाकरी खातात. मला पोळी बिळी मागितली मी की माझ्याकडे असं बघतात, हा अजून असा कसा म्हणून. भाकरी खातात, नाचणी खातात, ज्वारी खातात, है ना. तर मला वाटतं मागणीचं स्वरूप एकतर आपण तृणधान्य म्हणजे बायचे मिलेट्सकडे किंवा भरड धान्यांकडे आता अधिक वेगाने वेगळ्या तऱ्हेने बघितलं पाहिजे. आणि भरड धान्य ही आपल्याला भरड धान्य का लोक लावत नाहीत, कारण आपल्याला किंमत मिळत नाही, शेतकऱ्याला आज त्याचा भाव मिळत नाहीये. आपण गव्हाचा तांदूळाचा हमी भाव वर वाढवून ठेवलेला आहे आणि त्या वाढलेल्या हमी भावाने आपल्या व्यवस्थांचं नुकसानच केलेलं आहे. म्हणजे पंजाबमध्ये भात शेतीमुळे प्रचंड नुकसान आज शेतकऱ्याचं आहे. पण त्या हमी भावाच्या रॅकेटमध्ये आपले सगळे शेतकरी अडकलेले आहेत, त्यामुळे त्यांना तिथनं हलताच येत नाही, हलावंसं वाटत नाही, अनेक इथं संबंध आहे. म्हणून आपल्याला या सगळ्याचा थोडा राजकीय विचार करून वेगळ्या तऱ्हेची तृणधान्य कशी लावते, त्या तृणधान्यांना भाव कसा मिळेल, आपल्याला रेशनिंगमध्ये तृणधान्य आणता येतील का, या तृणधान्यांमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करून आपल्याला काही किमतीत जास्त मिळू शकतील का, त्याच्यानंतर याच्याविषयी आपण मागणी कशी वाढवू शकू आणि मागणी वाढवण्यासाठी जे मार्केटिंग करायला पाहिजे, ज्या स्टोरीज सांगायला पाहिजेत. प्रत्येक गोष्ट असते ना, ती का खावी मी, याला मला काहीतरी एक वेगळं असं स्टोरी सांगायला लागते, त्याचं मार्केटिंग केलं पाहिजे, व्यवस्थित ब्रँडिंग केलं पाहिजे. आणि तो मला वाटते खूप मोठा लॅक्युना आपल्या विचारसरणीत आहेत. आपल्याला पूर्ण याचा वेगळा विचार एक करायला लागेल. दुसरं मी काय पुढची चित्र दाखवतो तुम्हाला. पुढचं याच्यामध्ये बघितलं आपण तर हा अंडी उत्पादन करणारे MSME चे ऍड्रेसेस आहेत आणि आपल्याला दिसतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अंडी उत्पादन होत. पुढचं कॅनिंग ऑफ फ्रूट अँड व्हेजिटेबल्स पुन्हा आपण करतोय, महाराष्ट्रात हे काम करतोय. पुढे पाश्चराइज मिल्क प्रोडक्ट्स पुन्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये हे दिसते. बरोबर. पुढे मिठाई, स्वीटमीट्स, मिठाई ही उत्तरेत होते, महाराष्ट्रात होते. पेढे बर्फ्या, जिलब्या, पेढे बर्फी वगैरे आपण महाराष्ट्रात करतो, दिसतंय. त्यामुळे आपल्याकडे ऑलरेडी हा जो अर्थव्यवस्थेत बदल होतोय की लोक कार्बोहायड्रेट्स कडनं प्रोटीन्सकडे जातात, डेअरीकडे जातात, अंडी खात आहेत जास्त, मांस खात आहेत जास्त, दूध जास्त खात आहेत. ही सरकारी NSOची आकडेवारी दाखवते, भारत सरकार हे सांगतंय. आणि त्या दृष्टीने आपल्याकडे ऑलरेडी हे बदल आपल्याला पूरकपणे कसं बघता येईल, या बदलांना आपल्याला जास्त प्रमोट कसं करता येईल. अॅनिमल हजबंडरी, पशुपालन, अंड्याचं उत्पादन, दुधावरच्या प्रक्रिया, या सगळ्यांकडे आता आपल्याला कृषी व्यवस्थेने जाणं खूप आवश्यक आहे. आज आपल्या शेतकऱ्याच्या कमरेचा कणा काय, बॅकबोन काय, आपल्याकडे भात आहे, ऊस आहे, सोयाबीन आहे, कापूस आहे. या 4 गोष्टी आपल्या कृषी व्यवस्थेचा कणा आहे. हा कणा बदलून आपल्याला अंडी, दूध, मांस, भाज्यांवर प्रक्रिया, फळांवर प्रक्रिया, याच्याकडे आपल्याला आणि त्याच्याच बरोबर तृणधान्य, अशा तऱ्हेने आपल्याला महाराष्ट्रातला आपला जो प्रोडक्ट मिक्स आहे हा सगळा बदलणं आवश्यक आहे. 2 फक्त मुद्दे मांडतो अधिक आणि माझं थांबवतो. जगभर कुठेही औद्योगिक क्रांती आपोआप झाली नाही. युरोपमध्ये औद्योगिक क्रांती होण्याच्या आधी कृषी क्रांती झाली आणि त्या कृषी क्रांतीचं स्वरूप हे मिश्र शेती होतं, पशुपालन आणि शेती. आणि या कारणामुळे इंग्लंडमधली शेती अधिक उत्पादक होती. इंग्लंडमधली शेती इतकी उत्पादक होती आणि पशुपालन होतं, घरातल्या महिलांना इतकं काम असे की 14व्या शतकामध्ये सुद्धा इंग्लंडमधल्या सरासरी मुलीचं लग्नाचं वय 25 होतं. ही आकडेवारी दाखवते. त्याला नाव पण आहे, म्हणजे इंग्लिश मॅरेज पॅटर्न म्हणून. आणि त्यामुळे मुलं कमी होत होती, त्यामुळे लोकसंख्या कमी होती, त्यामुळे दरडोई उत्पन्न जास्त होतं. हे मिश्र शेतीचा भाग होता. आपल्याकडे
आपण मिश्र शेतीकडे दुर्दैवाने दुर्लक्ष केलेलं आहे. दुसरं सांगतो, चीन म्हणतो आज आपल्या पुढे आहे. चीन आपल्या पुढे मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण चीनमध्ये झालेलं आहे आणि चीन हा खूप मोठा एक्सपोर्ट करतो. आणि चीनमध्ये ह्या सगळ्यात आधी काय झालं माहितीये का, चीनमध्ये ग्रामीण भागामध्ये शेतीचं उत्पादन वाढलं. चीनमध्ये पहिल्यांदा कृषी क्रांती झाली. चीनमध्ये दरडोई शेतीचं उत्पादन वाढलं आणि शेतीचं उत्पादन वाढल्यामुळे गावांमधली उत्पन्न वाढली आणि चीनच्या औद्योगिकरणाची सुरुवात ग्रामीण भागातनं झाली. आणि चीनमधले पहिले जे सगळे उद्योगपती होते ते खेडेगावातली माणसं होती, आपल्यासारखी शहरातली नव्हती. आपल्याकडे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगीकरण झालं, त्यामुळे इम्बॅलन्स तयार झाला. त्यामुळे मला वाटतं शेतीतनं उत्पन्न वाढवणे हा फार क्रिटिकल भाग आहे. आणि तो जर करायचा असेल आणि आपल्याला क्लायमेट चेंजच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये करायचा असेल तर आपण जे उगवतो, आपण जे शेतीमध्ये करतो आहे त्या प्रॉडक्ट मिक्समध्ये आपल्याला आमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात तो होतोय ही चांगली गोष्ट आहे, त्याला आपल्याला अधिक प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. आपण चुकीच्या गोष्टींकडे फार लक्ष देतोय असं मला वाटतं. म्हणजे आपण जेव्हा चर्चा करतो शेतीची आणि शेतीच्या धोरणांविषयी चर्चा करतो, दोनच मुद्दे मला सारखे पुढे आलेले लोक बोलतात, कर्जमाफी आणि किमान हमी भाव. हे जे दोन्ही उत्तरं नाही आहेत आपल्या प्रश्नांना. कारण हमीभाव म्हणजे काय असतो, सरकारच्या हमीभाव आपण 150% आपण म्हणतोय की आम्हाला शेतमालाच्या खर्चावर 50% आले, म्हणजे 150% आपण प्रॉफिट, 50% प्रॉफिट मागतोय. आज कुठलाही म्युच्युअल फंड तुम्हाला 12, 13, 14% वर प्रॉफिट्स देत नाही. त्यामुळे हे शक्य नाही. आपल्याला जिथे हमीभाव आवश्यक आहे तिथे दिले पाहिजेत हमीभाव. हमीभावाची मागणी पूर्ण चुकीची असं मी म्हणत नाही, पण हे पूर्ण सोल्युशन नाही. आपल्याला बाजारपेठांना भेटलं पाहिजे. आपल्याला बाजारपेठांना भेटताना त्याच्यासाठी आवश्यक ते प्रोडक्ट मिक्स आहेत ते बदलले पाहिजेत. ते बदल तसे होत आहेत आणि त्या बदलांच्या संदर्भात आपण सक्षम झालो तर आपण या हवामान बदलाला अधिक सक्षमतेने तोंड देऊ शकतो असं मला वाटतं. धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल आपल्याशी बोलायची.